नमस्कार शेतकरी बंधूंनो. दीनदयाळ शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्र दिघोळांबा जिल्हा बीड यांच्या माध्यमातून आज आपण बीज प्रक्रिया हा विषय या ठिकाणी माहित करून घेणार आहोत. शेती उद्योगामध्ये बियाण्याला अन्यसाधारण महत्त्व आहे. बियाणे हा सर्वात महत्त्वाचा घटक हा शेतीमध्ये आहे. बियाण्यापासून आपण पिकांची पैदास करत असतो आणि या पिकांच्या झालेल्या पैदाशीतून आपल्याला फुले, फळे आणि बियाण्याचं किंवा धान्याचं उत्पादन आपल्याला मिळत असतं. बियाण्यापासून वेगवेगळे रोग आपल्याला हे पिकामध्ये पाहायला मिळतात किंवा पिकाला जे वेगवेगळे रोग होत असतात किंवा जे किडी होत असतात, तर अशा कीड आणि रोगासाठी जमिनीमधून, हवेतून आणि बियाण्याच्या माध्यमातून हे रोग किंवा ह्या किडी या बियाण्याला लागत असतात. आज बाजारात जर पाहिलं तर चांगली उगवण क्षमता असलेलं चांगल्या उत्तम दर्जाच्या बियाण्याला खूप मोठी मागणी आहे. आणि शेतकरी बंधूंनो, बियाण्याच्या माध्यमातून जे रोग पिकांना होतात, तर त्याच्यामुळं एक तर जमिनीची प्रत खालावली जाते, बियाण्याची उगवण क्षमता तेवढी राहत नाही आणि उगवण क्षमता ही कमी झाल्यामुळं त्या ठिकाणी जी रोपांची अपेक्षित संख्या आहे ती त्या ठिकाणी राहत नाही आणि एकंदरीत त्याचा जो परिणाम होणार आहे तो आपल्या उत्पादनावर त्याचा परिणाम होतो. आपलं उत्पन्न हे कमी होतं. त्यामुळं बियापासून जे आजार रोग पसरतात, तर ते दुय्यम प्रकारचे रोग त्या पिकामध्ये येतात आणि त्यामुळे ही आपली उत्पादकता कमी होत असते. परंतु या सर्वांवर मात करण्यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया हा एक महत्त्वाचा आणि सोपा सरळ असा उपाय या ठिकाणी आपल्याला योजता येऊ शकतो. संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तर आपलं जर बियाणं शुद्ध स्वरूपात असेल, रोगमुक्त असेल, कीडमुक्त असेल, तर त्यापासून मिळणारं उत्पन्नही आपल्याला एक चांगल्या दर्जाचं त्यापासून मिळू शकतं. म्हणजे बियाणे पेरण्यापूर्वी जमिनीतून किंवा बियाण्यापासून उद्भवणारे रोग आणि किडी, तसेच ह्यांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी, तसंच त्यांची उगवण क्षमता, बियाण्याची उगवण क्षमता वाढवण्यासाठी व रोपांची सतेज वाढ व चांगली जोमदार वाढ होण्यासाठी आपण बियाण्याला जी जैविक संवर्धकाची आणि रसायनांची जी प्रक्रिया करतो त्याला आपण बीज प्रक्रिया असे म्हणतो. आता ह्या बीज प्रक्रियेचे फायदे काय आहेत? तर एक तर बियाणं किंवा पीक हे रोगमुक्त राहण्यासाठी याचा फायदा होतो. उत्पादनामध्ये 10 ते 20% एवढी वाढ त्याच्यामध्ये आढळून येते. आपला जो पीक संरक्षणावरचा जो खर्च आहे तो त्या ठिकाणी कमी होतो. आपण जी पिकांना खतं वापरत असतो किंवा जी रासायनिक खतं देत असतो, तर त्याची ही कार्यक्षमता या जीवाणूंमुळे वाढते आणि एकंदरीत याचा एक सकारात्मक परिणाम पिकाच्या वाढीवर आणि पिकाच्या उत्पादनावर आपल्याला आढळून येतो. बीज प्रक्रिया करत असताना आपण 2 वेगवेगळ्या बीज प्रक्रिया करत असतो किंवा 2 वेगवेगळे पिकांचे आपण गट तयार करत असतो. एकदल पिकं आणि द्विदल पिकं. एकदल पिकामध्ये कापूस आहे, त्यानंतर मका आहे, ज्वारी आहे, यासारखी पिकं ही एकदल याच्यामध्ये येतात. आणि सोयाबीन, तूर, मूग, उडीद, तर ही पिकं द्विदल पिकं म्हणून आपण याच्यामध्ये प्रक्रिया करत असतो. एकदल पिकामध्ये बीज प्रक्रिया करत असताना ॲझोटोबॅक्टर, पीएसबी यांची आपण बीज प्रक्रिया करत असतो आणि द्विदल वनस्पतीमध्ये किंवा द्विदल पिकामध्ये रायझोबियम आणि पीएसबी यांची आपण बीज प्रक्रिया करत असतो. दोन्हीमध्ये हे आपण पीएसबी आपण हा घटक जो आहे किंवा स्फुरद विरघळणारे जीवाणू, हा दोन्हीमध्ये हे समान घटक आहेत. तसेच आपण रासायनिक बुरशीनाशकाचा याच्यामध्ये आपण वापर करत असतो. फक्त एकदल वनस्पतीमध्ये आपण ॲझोटोबॅक्टर वापरतो आणि द्विदल वनस्पतीमध्ये आपण रायझोबियम वापरतो. तर मित्रांनो, हे झाले 2 वेगवेगळे घटक. आपण जसं लहान मुलांना, आपल्या घरातील लहान मुलांना पोलिओचा डोस देतो जेणेकरून त्याची वाढ चांगली व्हावी, त्याला कुठलाही आजार उद्भवू नये किंवा पोलिओसारखा आजार त्याला होऊ नये, तसंच आपण बियाण्यामध्ये सुद्धा बीज प्रक्रिया करतो जेणेकरून आपलं पीक हे सतेज होईल, त्याची वाढ जोमदार होईल. तर चला मित्रांनो, आपण प्रत्यक्ष त्याची कृती पाहूया आणि त्यासाठी काय आपल्याला साहित्य लागणार आहे ते पण आपण पाहूया. बीज प्रक्रियेसाठी आवश्यक साहित्य या ठिकाणी आपण पाहू शकता की जीवाणू संवर्धन आहे, हे पीएसबी आहे, हे ट्रायकोडर्मा आहे. आपण सोयाबीनचं बियाणं या ठिकाणी घेतलेलं आहे. त्यासोबतच कार्बोक्सिन आणि थायरम असं संयुक्त बुरशीनाशक आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. तसंच सध्या जी बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत अशी द्रव स्वरूपातील ही जीवाणू खत आहेत. रायझोबियम असेल किंवा ॲझोटोबॅक्टर असेल, पीएसबी असेल, तर ही जीवाणू संवर्धन आज बहुतेक सर्व ठिकाणी उपलब्ध आहेत. ही जीवाणू खते आपण या ठिकाणी या संचुपात्रामध्ये आपण मोजून ह्या मोजमापकाने या ठिकाणी घेतलेले आहे.
1 किलो बियाण्याला 6 ml याप्रमाणे आपल्याला ही जीवाणू संवर्धन वापरायचे आहेत. हे रायझोबियम असेल किंवा पीएसबी असेल तर 1 किलोला 6 मिली या प्रमाणात आपल्याला वापरायचं आहे. तसंच जे रासायनिक बुरशीनाशक आहे तर ते आपल्याला 2 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात आपल्याला त्याला चोळायचं आहे. तर चला आपण याची प्रत्यक्ष कृती करून बीज प्रक्रिया. शेतकरी बंधूंनो, बीज प्रक्रिया सुरुवात करण्यापूर्वी आपण सुरक्षेसाठी हे प्लास्टिकचे ग्लोव्ज आणि असा मास्क जो त्या रसायनासोबत येतो तो घालून केली पाहिजे. सर्वप्रथम आपण बियाण्याला जी बीज प्रक्रिया करणार आहोत तर ती बुरशीनाशकाची आपण या ठिकाणी बीज प्रक्रिया करणार आहोत. 1 किलोला 2 ग्रॅम या प्रमाणात आपण हे बुरशीनाशक टाकून आपण याला हळूवार हातानं चोळून घेणार आहोत, जेणेकरून याची प्रत्येक बियाण्याला ते लागल अशा पद्धतीनं आपण याची हे लावून घेणार आहोत. बियाण्याचं वरचं जे टर्फल आहे ते अत्यंत नाजूक असतं, त्यामुळे एकदम हलक्या हाताने आपल्याला बीज प्रक्रिया करायची आवश्यकता असते. आणि बुरशीनाशकाची प्रक्रिया झाल्यानंतर दुसरी जी प्रक्रिया असते तर ती कीडनाशकाची प्रक्रिया असते, परंतु सोयाबीनमध्ये कीडनाशकाची प्रक्रियेची आवश्यकता नाही. आपण जी तिसरी आहे ती जीवाणू संवर्धनाची प्रक्रिया. यामध्ये रायझोबियम हे 6 ml आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. हे रायझोबियम आपण 6 ml या ठिकाणी आपण टाकणार आहोत. आणि पीएसबी हे आपण 6 मिली या ठिकाणी टाकणार आहोत. हे मोजून घ्यायचं आहे, जास्त होता कामा नये. आणि हे तिसरं ट्रायकोडर्माचं आहे. ट्रायकोडर्मा आपण या ठिकाणी टाकून आपण त्याला सोडणार आहोत. हे जे बियाणं घेतलेलं आहे तर हे बियाणं घेत असताना ह्याची उगवण क्षमता आपण तपासून घेतलेली आहे. आणि ह्याची उगवण क्षमता ही 70% जास्त आहे. आणि त्याच्यामुळे आपण याला बीज प्रक्रिया करून याची पेरणी करणार आहोत. हे लावून घेतल्यानंतर रासायनिक बुरशीनाशक आणि जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया केल्यानंतर याला आपण दुसऱ्या ट्रेमध्ये किंवा सावलीमध्ये याला ठेवून आपण त्याला थोडंसं वाळवणार आहोत किंवा याला थोडंसं हडकू देणार आहोत. थोडंसं वाळल्यानंतर किंवा थोडंसं सुकल्यानंतर याच्या आपण हे पेरणीसाठी आपण घेणार आहोत. एखाद्या मोठ्या गोणपाटावर किंवा एखाद्या प्लास्टिकच्या कागदावर हे आपण टाकून ते पसरून ते सावलीमध्ये ह्याला थोडंसं वाळू द्यायचं. पेरणीसाठी तयार झालेलं आहे. या प्रक्रिया केल्यानंतरच आपण हे बियाण्याची पेरणी करायची आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला लक्षात आलंच असेल की रासायनिक बुरशीनाशक आणि जीवाणू संवर्धक यांची प्रक्रिया बियाण्याला कशा पद्धतीनं करायची. मला आशा आहे की आपण ही बियाण्याला प्रक्रिया कराल आणि मगच पेरणी कराल. येत्या खरीप हंगामाला आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.